नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 5वीच्या वर्गाची मराठी या विषयाची द्वितीय सत्र परीक्षा सन 2023-24 प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 5वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील किंवा 5वीच्या वर्गाची मराठी, गणित, इंग्लिश या विषयांच्या शासनाची प्रश्नपत्रिका अभ्यासायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 5वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा, त्या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध होतील। एकूण 40 गुणांचा हा पेपर आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। प्रश्न पहिला अ, एका वाक्यात उत्तरे लिहा। 5 गुणांसाठी 5 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। पहिला प्रश्न, शिकारीला गेलेल्या राजाने कोणती शपथ घेतली? शिकारीला गेलेल्या राजाने यापुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही अशी शपथ घेतली। 2, झोपडीत नेहमी कुबट वास का यायचा? उत्तर, जमीन सतत ओलसर असल्यामुळे झोपडीत नेहमी कुबट वास यायचा। तिसरा प्रश्न, आदिवासींच्या होळीला किती वर्षांचा इतिहास आहे? उत्तर, आदिवासींच्या होळीला सुमारे 800 वर्षांचा इतिहास आहे। चौथा प्रश्न, कापणी कोणत्या महिन्यात सुरू होते? उत्तर, कापणी मार्गशीर्ष महिन्यात सुरू होते। पाचवा प्रश्न, रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू काय करते? उत्तर, रानात फिरायला मिळावे म्हणून ते कळप सोडून जाते। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, कोण कोणास म्हणाले ते लिहा 3 गुणांसाठी। 1, किती दिवस इथं बसून खायचं असे आई अशोक दादाला म्हणाली। विद्यार्थी मित्रांनो, घाई होत असेल तर व्हिडिओ थांबवून व्यवस्थित प्रश्नपत्रिका वाचून घ्यायची आहे। दुसरे विधान, सफाईच्या कामात वाईट काय आहे? सेनापती बापट गावकऱ्यांना म्हणाले। तिसरे विधान, हे सुखी जीव आनंदाने जंगलात नांदत आहे, तुम्ही त्यांना का हो ठार करतात? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राजाला म्हणाले। नंतर आहे प्रश्न दुसरा अ, थोडक्यात उत्तरे लिहा। 12 गुणांसाठी 4 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी 3 मार्क मिळतील। पहिला प्रश्न, सेनापती बापट यांनी गावकऱ्यांना स्वच्छता मोहिमेत सामील व्हायला का सांगितले? उत्तर, सेनापती बापट यांचे स्वच्छतेचे काम गावकऱ्यांना पसंत नव्हते। सेनापती बापट गावकऱ्यांना म्हणाले, जगातले कोणतेही काम हलक्या दर्जाचे नसते। सफाईच्या कामात वाईट काहीही नाही। लोकांचे मत परिवर्तन करताना सेनापती बापट यांनी गावकऱ्यांना स्वच्छता मोहिमेत सामील व्हायला सांगितले। दुसरा प्रश्न, चिमाच्या घरी काय काय बनवलेले असायचे? उत्तर, भोंडला खेळायला लेखिका चिमाच्या घरी जायच्या तेव्हा तिथे वाखाच्या सुंदर वस्तू केलेल्या दिसायच्या। चिमाच्या घरासमोर लांबच लांब कासरा करण्याचे प्रात्यक्षिक दिसायचे। गिरक्या घेऊन वाखाला पीळ देत चिमा हात चालाखीने सुंदर दोरखंड वळायची। चिमाच्या घरी शिंकी, मुसकी, गोफण, चापत्या, दोर, कासरे, पिशव्या इत्यादी वस्तू बनवलेल्या असायच्या। तिसरा प्रश्न, महाराजांनी व्यापाऱ्यांना बैठकीत काय सुचवले? उत्तर, महाराजांनी व्यापाऱ्यांना बैठकीत सुचवले की तुम्ही धान्याच्या किमती कमी करा। तुम्ही धान्याच्या विक्री खरेदीच्या किमतीत केली तर प्रजा तुम्हाला दुवा देईल। तुमचे नुकसान किंवा तोटा आम्ही दरबारातून भरून देऊ। चौथा प्रश्न, सातपुड्याच्या परिसरात निसर्गाचे वर्णन करा। उत्तर, सातपुड्याच्या परिसरात कंदमुळे, फळे व पानाफुलांनी बहरलेले घनदाट जंगल आहे। त्या जंगलात निसर्गाच्या सोबतीने आदिवासी लोक आपले जीवन जगत होते। या आदिवासींच्या होळीला सुमारे 800 वर्षांचा इतिहास आहे। प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न, कवितेच्या आधारे ओळी पूर्ण करा। 6 गुणांसाठी आहे। 1, शिकणे कधी संपत नाही, होऊ द्या लाख चुका। दुसरी ओळ, ओढाळ वासरू राणी आले फिरू, कळपाचा घेरू सोडून या। तिसरे, पुस्तक सांगतात गोष्टी युगायुगांच्या माणसांच्या जगाच्या। आपण उत्तरांसहित वाचले। प्रश्न तिसरा अ, पुढील वाक्यातील काळ ओळखून लिहा 2 गुणांसाठी। 1, कांचन पुस्तक वाचत आहे, वर्तमान काळ। दुसरे, रमेश शाळेत गेला, भूतकाळ। 3, आज पाऊस पडेल, भविष्यकाळ। आणि चौथे, शीतल गाणे गाईल, भविष्यकाळ। प्रश्न तिसऱ्यातील ब प्रश्न, कंसातल्या सूचनांप्रमाणे काळ बदलून लिहा 2 गुणांसाठी। प्रश्न आहे, ललिता शाळेत गेली या वाक्याचे वर्तमान काळात रूपांतर करायचे आहे। ललिता शाळेत जात आहे।
दुसरा प्रश्न, माधुरी अभ्यास करते, भविष्यकाळ करा. माधुरी अभ्यास करेल किंवा माधुरी अभ्यास करणार आहे. क प्रश्न, समूहदर्शक शब्द लिहा 2 गुणांसाठी. गवताचा भारा, 2 पक्ष्यांचा थवा, 3 द्राक्षांचा घड आणि 4 भाजीची जुडी. प्रश्न चौथा अ, खालील विषयावर जाहिरात तयार करा. पहा त्या ठिकाणी थोडी प्रिंटिंग मिस्टेक आहे. जाहीर झाले जाहिरात तयार करा असं आहे. शेतकऱ्याच्या बागेतील ताजे व गोड पेरू. 4 गुणांसाठी आहे जाहिरात तयार करा. आपण पाहू जाहिरात कशी तयार करायची. अशा प्रकारे जाहिरात तयार करायची. पेरूची फोड लागते गोड, बागेतले पेरू तुमच्या भेटीला. प्रसिद्ध प्रगतशील शेतकरी श्रीमती वत्सलाबाई पानमळे यांच्या बागेतले ताजे आणि गोड पेरू यावर्षी पहिल्यांदाच थेट तुमच्या भेटीला. गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रसिद्ध असणारे ताजे गोड पेरू अल्प दरात उपलब्ध. राहत्या परिसरातील नागरिकांच्या खास आग्रहास्तव. विक्री 10 जानेवारीपासून निमगाव बसस्टँडच्या शेजारी सुरू होईल. त्वरा करा. बाजारभावापेक्षा निम्म्या दरात पेरू खरेदी करण्याची संधी फक्त संक्रांतीपर्यंतच. त्यानंतर बाजारभावाने पेरू मिळतील. आणि ब प्रश्न आहे, खालील विषयावर 8 ते 10 ओळीत निबंध लिहा. 4 गुणांसाठी माझी आई या विषयावर निबंध पहा. या ठिकाणी निबंध देण्यात आलेला आहे. व्हिडिओ थांबून व्यवस्थित निबंध वाचून घ्यायचा आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 5वीच्या वर्गाची मराठी या विषयाची द्वितीय सत्र प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.